प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 12 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि उद्या मालिकेचा शेवटचा भाग आहे, त्यामुळे आजचा आणि उद्याचा भाग थोडासाही स्किप करू नका. अभिमन्यू सर गौरीला सांगतायत की तन्वी या जगात नाहीये, ती पळून गेली, ती हे जग सोडून गेली, तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या या माहीच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेली ती. आणि आता अभिमन्यू सर खूप रडतात, निघून गेली म्हणून ते हताश होऊन असे खाली बसून खूप रडतायत. निघून गेली तन्वी, माझ्या आयुष्यातून ती निघून गेली. आता गौरी अशी म्हणते की नाही नाही, तन्वीचं काहीतरी कारण असणार आहे, तन्वी असं वागणं शक्यच नाहीये. गौरी आता असंच बडबडत त्या मॅडमच्या खोलीत जाते तन्वीची पुढची डायरी वाचायला. आता अभिमन्यू सर असे रडतायत आणि तिथेच त्यांच्या खोलीत बसलेले आहेत. आता बघा प्रेक्षकांनो, गौरी मॅडमच्या खोलीत जाते आणि मनाशीच बोलत असते की नाही नाही, तन्वी असं करणं शक्यच नाहीये. आणि आता तिने गौरीच्या डायरीचे पुढचे पानं वाचायला घेतले. गौरी आता ते पुढचे पान वाचते. त्यात लिहिलेलं असतं, आई माझ्यासोबत असं काही करेल असं वाटलं पण नव्हतं मला, माझं लग्न ठरल्याचं सांगितलं आणि पुढचे काही क्षण. आता गौरी ही डायरी एक एक करून वाचते आणि आता आपल्याला त्यावेळेचा सीन त्यांनी दाखवलाय आणि या ज्या मॅडम आहेत ना त्या तन्वीचा फोटो शोधतायत. आता बघा प्रेक्षकांनो, तन्वी अशी 1999 साली मॅडमच्या समोर अशी आलेली असते केबिन मध्ये. आता तन्वी म्हणते मॅम तुम्ही बोलवलत. आता या मॅडम म्हणतात की नाही मॅम नको म्हणूस, आई म्हण, बस बेटा. आता तन्वी त्यांच्या समोर बसते तेव्हा मॅडमनी तिच्या समोर एका मुलाचा फोटो सरकवलाय आणि तिला सांगितलंय की हा मुलगा बघ, ह्या मुलाशी मी तुझं लग्न ठरवलंय. आता हे ऐकल्यानंतर ही तन्वी एकदम घाबरते आणि म्हणते काय बोलतेस आई तू, अगं तू तर माझ्या आणि माहीच्या लग्नाला होकार दिलायस ना. त्यावर मॅडम म्हणतात तू मूर्खासारखं पाऊल उचलू नयेस ना, म्हणून मी त्यावेळेला होकार दिला. तन्वी म्हणते आई तू माझ्याशी खोटं बोललीस. मॅडम म्हणतात हो, खोटं होतं ते सगळं. कसं आहे ना, एकटीने मुलाला वाढवणं सोपं नसतं ग तन्वी. घर सांभाळायचं, मूल सांभाळायचं म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत असते ग, जी मी गेली 15 वर्ष करतीये तुझ्यासाठी, आणि तेही सक्सेसफुली माझी नोकरी सांभाळून. हे बघ, माझ्या एकटीच्या हिमतीवर मी तुला वाढवलंय तन्वी. आणि काय आहे ना, इथून पुढे तुझ्या भविष्याची काळजी मलाच करावी लागणार ना तन्वी. अगं असं कुठल्या तरी फालतू नाक्यावरच्या चीप मुलाच्या हातात मी तुझा हात देऊ शकत नाही. हा जो मुलगा मी तुझ्यासाठी बघितलाय ना, तो वेल सेटल आहे, श्रीमंत फॅमिली. मी स्वतः सगळं बॅकग्राऊंड चेक करून तुझं लग्न ठरवलंय. आता ही तन्वी म्हणते आई असं नको ग करू, अगं माझं माहीवर खूप प्रेम आहे ग. त्यावर मॅडम म्हणतात विसरून जायचं ते आणि त्याला सुद्धा विसरायला लाव. आता तन्वी म्हणते नाही नाही आई, ते शक्य नाहीये. मग आता मॅडम म्हणतात शक्य तर तुला करावंच लागेल, कारण तू जर असं केलं नाहीस ना तर त्या मुलाच्या आयुष्याची वाट लागेल. त्याचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपून जाईल तन्वी, त्याचं भविष्य अंधारात बुडेल. अगं चूक काय असणार त्याची, तर त्याने तन्वी गाडगीळवर प्रेम केलं हीच. आता ही तन्वी म्हणते नाही नाही आई असं नको ग करू, अगं मी तुला शब्द देते. अगं नाही, अगं माझा ना माहीवर खूप विश्वास आहे ग, अगं माझा माही खूप चांगला आहे, माझ्या प्रेमावर पण माझा खूप विश्वास आहे, माहीचं भविष्य खूप उज्ज्वल आहे ग आई, माझं ऐकून तरी घे. अगं आई तो मला सुखात ठेवेल ग. आता या मॅडम म्हणतात नाही ग तन्वी, शक्यच नाहीये ते. अगं तुम्ही दोघं सुखाने राहणारच नाहीये, कारण मीच तसं होऊ देणार नाहीये. तुम्ही राहू शकणार नाही सुखात. अगं तू जर माईचा हट्ट सोडला नाहीस ना तर मी तुझं भविष्य होऊच देणार नाही. अगं ते घडूच देणार नाही मी. अगं ते लास्ट इयर आहे ना त्याचं बहुतेक. आता माहीचा निकाल जर चांगला लागायला हवा असेल तन्वी तुला माझं पूर्ण ऐकावं लागेल, आणि तू जर माझं नाही ऐकलं तर तुझ्या माहीचा निकाल मी स्वतः लावेल. मग त्याला बिचारायला पुढच्या शिक्षणासाठी ना कुठे ऍडमिशन मिळेल ना बिचारायला कुठे काम मिळेल. म्हणजे तो आणि त्याची सगळी फॅमिली अरे अरे आयुष्यातून उठून जातील ग. आता या मॅडमनी तिला इमोशनल ब्लॅकमेल करून धमकीच दिली आहे. मग आता या मॅडम म्हणतात तो त्या जोशी असोसिएशन मध्ये काम करतो ना, पार्ट टाइम जॉब, तिथून सुद्धा लात मारून हाकलून देतील ग त्याला. बघ बाई, नाही म्हणजे त्याची त्या आईची वडापावची गाडी बिडी आहे ना, हा ती वडापावची गाडी ती पण बंद करून टाकेल मी तन्वी. ते काय त्याच्या डोक्यावर जे छप्पर आहे ना चाळीतलं त्याचं 2 खोल्याचं घर, ते सुद्धा जाईल ग. रस्त्यावर येईल तो माही आणि त्याची फॅमिली. बिचारा माही काय करावं. नाही म्हणजे 2 वेळचं खायला पण मिळणार नाही ग तन्वी त्याला.
आता तन्वी म्हणते, अगं आई नको ग नको, असं नको वागू ग त्याच्याशी, काय बिघडवलंय ग त्याने तुझं, अगं का सूड घेतेस ग आई त्याच्यावर. आता या मॅडम म्हणतात, विसरलीस का तनू, अगं मगाशीच म्हटलं ना मी, त्याने माझ्या मुलीवर प्रेम केलंय. अगं तसा तर तो मुलगा खूप चांगला आहे, पण तो जर तुला विसरला तर मी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही. तर आता ही तन्वी हात जोडते आणि म्हणते, प्लीज प्लीज मी हात जोडते आई, तू असं नको ग वागूस त्याच्याशी. मॅडम म्हणतात, अगं तन्वी मी सुद्धा हात जोडते तुझ्या पुढे, मी सांगते ते कर, मी सांगितलेल्या मुलाशी लग्न कर, मी माहीला त्रासच देणार नाही. आता ही तन्वी म्हणते, आई तू सांगितलेल्या मुलाशी मी लग्न करेलही, पण माहीचं काय ग, तो माझ्याबद्दल जे काही त्याच्या मनात प्रेम आहे तो ते विसरेल का. मग मॅडम म्हणतात, ते काम तर तूच करायचंय. अगं तुझ्यापेक्षा एवढं चांगलं काम कोण करेल हे, म्हणजे माहीला असं वाटतंय की मी तुझ्या लग्नाला होकार दिलाय, माझी काही आडकाठीच नाहीये. आणि बाळा हे असंच त्याला वाटत राहिलं पाहिजे. तू आता त्याला नकार द्यायचा तुझ्या काही पर्सनल कारणांसाठी. फोटो बघ फोटो, मुलगा खूप छान आहे बरं का हा, मी बघितलेला. आणि त्याने मला सांगितलं की हनीमून वगैरे मालदीव्स मध्ये प्लॅन करतोय तो, वर्षाला एक फॉरेन ट्रिप सुद्धा करतात ही लोक. पण आता ही तन्वी आठवते की माहीचं आणि तिचं तर त्या मेणबत्ती समोर आधीच लग्न. तन्वी आता माहीच्या आठवणीमध्ये अशी गुंगली आहे. पण आता मॅडम म्हणतात, काय मग बाळा तन्वी, फोन करू ना त्यांना, तयार आहेस ना तू लग्नाला. काय ग काय विचारते मी. मग आता तन्वी अगदी तिच्या हृदयावर दगड ठेवून म्हणते की हो मी तयार आहे लग्नासाठी. आता काहीसं अशा पद्धतीने या तन्वीला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं प्रेक्षकांनो. आणि हे सगळं ऐकून वाचून आता गौरी या क्षणाला खूप रडायला लागते. आणि अशा पद्धतीने फक्त माही गरीब आहे म्हणून या मॅडमनी तन्वी आणि माहीचं मुळात लग्नच होऊ दिलं नाही. तर आता बघा या मॅडमला तन्वीचा फोटो सापडलाय. आता या मॅडम या गौरीच्या समोर जातात आणि तिला फोटो दाखवायला जातात की हे बघ ही माझी तनू आहे. पण आता गौरी फोटो न बघता मॅडमला बघते आणि खूप चिडते. ती मॅडमला खूप बोलते प्रेक्षकांनो. आता गौरी मॅडमला म्हणते, का वागलात तुम्ही असं, माही आणि तन्वीशी कोणी अधिकार दिला होता तुम्हाला हे सगळं असं वागण्याचा. तुमच्या त्या श्रीमंतीच्या आणि खोट्या प्रतिष्ठेपायी तुम्ही तुमची मुलगी कमवली आहे, कळतंय का तुम्हाला. एक नाही दोन नाही तीन आयुष्य बर्बाद केली आहे तुम्ही मॅडम, एक तन्वीचं एक माहीचं आणि एक माझं. असं बोलून गौरी आता खूप रडायला लागते. पण मॅडमचं सगळं डोक्यावरनं चाललंय. आता ही गौरी म्हणते, तुम्ही माती केली हो आमच्या आयुष्याची, माती केली. अहो तन्वी आणि माही दोघं एकमेकांवर किती प्रेम करत होते हो. तन्वीने तिचं आयुष्य सोडलं हो, तेव्हापासून माहीने जगणं सोडून दिलंय. अहो कुठे तो सळसळणारा चैतन्याने खुश असणारा माही आणि कुठे ते अभिमन्यू सर सतत सतत सगळ्यांवर चिडचिड करतात, सगळ्या जगावर ते उखडलेले असतात. हे सगळं आणि सगळं तुमच्यामुळे झालंय मॅम. का वागलात तुम्ही अशा, काय कारण होतं. गेली 25 वर्ष अभिमन्यू सर या विश्वासघाताच्या आगीमध्ये होरपळून निघतायत. जो विश्वासघात तन्वीने केलाच नव्हता, ज्या तन्वीवर गेले 25 वर्षापासून ते जीव ओवाळून टाकतात, त्यांना त्या तन्वीच्याच द्वेषासाठी त्या आगीमध्ये त्यांना असं जळावं लागलं. तुमच्यामुळे प्रेमावरचा विश्वास उडाला हो त्यांचा. का वागलात तुम्ही असं. आता ही गौरी त्या मॅडमला जाब विचारत असते पण त्या मॅडमला काही कळेना. आता गौरी म्हणते, तुम्ही हे जे विषाचं बीज पेरलंय ना, मी जमिनीतलं ते विष काढणार, मी ते बीज काढणार, मी ते काढणार आणि सगळं सांगणार मी अभिमन्यू सरांना. जे काही झालं ना ते सगळं मी अभिमन्यू सरांना सांगणार की त्यांच्या प्रेमाची वाताहत तन्वीने नाही तुम्ही केली आहे मॅडम. मी त्यांचा गैरसमज दूर करणार. आता असं म्हणून ही गौरी अख्खीची अख्खी डायरी घेऊन तिथे त्या अभिमन्यू सरांच्या खोलीत जाते. आणि या मॅडम सुद्धा माझी तनू करून तो फोटो गौरीला दाखवायला गौरीच्या मागे मागे जातात. बरं प्रेक्षकांनो, मला जो प्रश्न पडलाय तो बरोबर आहे की चूक आहे हे मला तुम्हीच कमेंट करून सांगा. आता ही जी डायरी इथे गौरी वाचतीये, खरं तर हा सोक्षमोक्ष 25 वर्षापूर्वीच लागला असता ना, कारण मॅडम जवळची डायरी अभिमन्यू सरांना तर माहितीच आहे. आणि ती जी 4 पानं त्यांनी फाडली त्याचं काही मला अजून समजलंच नाही. म्हणजे ती 4 पानं नेमकी काय होती, त्यामध्ये काय लिहिलेलं होतं. आणि जर ती पानं अभिमन्यू सरांनी फाडली तर त्यांनी पूर्ण डायरी नसेल का वाचली तन्वीची. हा प्रश्न मला पूर्ण सिरियल बघताना सतावत होता.
असो, तर आता ही गौरीची आई देवाजवळ प्रार्थना करते की मला बळ दे देवा, मी जे करतेय त्यासाठी. आता गौरीचे बाबा येतात आणि म्हणतात, काय ग माधवी, कुठे जायचंय आपल्याला? आता या म्हणतात, बरं ठीक आहे, तुमचं सगळं आवरलं ना, आता रस्त्यात काही कामं बिमं काढू नका, उदबत्त्याचे वगैरे. ते म्हणतात, ते सगळं ठीक आहे अगं, पण कुठे चाललोय आपण, तू सांगशील का काही मला? आता या माधवी म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. ते म्हणतात, अगं ते सगळं ठीक आहे, पण मग आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला टॅक्सीने, रिक्षाने, कशाने तरी जावं लागेल ना, मग त्यासाठी कुठे चाललो हे तर कळावं लागेल ना. आता ही गौरीची आई म्हणते, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, मला विरोध करायचा प्रयत्न करू नका, मी जे करते ते योग्य करतेय एवढं लक्षात ठेवा, चला माझ्या बरोबर. आता या गौरीच्या वडिलांना प्रश्नच पडलाय की हा काय धिंगाणा आहे आता. आता हे आपल्याला उद्याच्या शेवटच्या भागात बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आता नेमकं काय झालंय ते बघा. आता ही गौरी अभिमन्यू सरांकडे तन्वीची डायरी घेऊन येते आणि त्यांना म्हणते, हे पान वाचा सर, तन्वीने तुम्हाला धोका दिलेला नाहीये. अभिमन्यू सर ती डायरी वाचतात आणि ते सगळं वाचल्यावर त्यांना म्हणजे हे सगळं अकल्पनीय आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरच जाणवत आहे. आता ही गौरी सांगते, तन्वीने तुम्हाला धोका दिलेला नाहीये सर, मॅडमने तन्वीला कात्रीत पकडलं होतं. तुमचं भविष्य पणाला लावण्यापेक्षा तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय हो सर, तिने नाही फसवलंय तुम्हाला. तुमच्या सोबत राहून तुम्हा दोघांना एकमेकांची साथ तर मिळालीच असती, पण तुमचं आयुष्य खडतर झालं असतं, जे तन्वीला मान्य नव्हतं सर. म्हणूनच तिने तुमचा विश्वासघात नाही केलाय हो सर, हे वाचा. तिने स्वतःच्या भावनांशी प्रतारणा केली आहे आणि त्याची शिक्षा स्वतःला करून घेतली आहे तिने, स्वतःचा जीव गमावून. अभिमन्यू सर आता ते डायरी वाचतात आणि खूप रडतात. खरंच का हो प्रेक्षकांनो, हे समजणं इतकं अवघड होतं का? म्हणजे ती डायरी तर मॅडमकडे होती आणि मॅडम अभिमन्यू सरांकडे, आणि म्हणजे मला तर फारच प्रश्न पडलाय. बरं ठीक आहे, असो, मालिका छान एन्जॉय करतोय आपण, हे मात्र मुख्य आहे. अभिमन्यू सर आता खूप रडतात. काय अभिनय प्रेक्षकांनो, अप्रतिम, याला तर शब्दच नाहीये. आता अभिमन्यू सर खूप रडतात आणि आता ते जे बोलतात ना ते खूप सुरेख बोलतात. अभिमन्यू सर म्हणतात, का का केलं मी तन्वी, तुला न केलेल्या चुकीची शिक्षा दिली ग मी. या गोष्टीतून ना तुझी सुटका झाली, ना मॅडमची, ना कोणाची. सगळं माझ्यासाठी केलंस ग तू तन्वी, आणि मी समजलो तू माझा विश्वासघात केलास. माझ्या गैरसमजुतीमुळे मी तू केलेल्या त्यागाला विश्वासघात समजलो ग तन्वी. अभिमन्यू सर आता खूप रडताय. आय एम सॉरी तन्वी, आय एम व्हेरी सॉरी. आता बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात आता मॅडम येतात तिथे. हे बघ हे बघ माझी तनू माझी. आता अभिमन्यू सर मॅडमचा हात धरतात आणि म्हणतात, तुमच्यामुळे झालंय हे सगळं, तुम्हीच जबाबदार आहात या सगळ्या गोष्टीला. तुमच्यामुळे माझी तन्वी जग सोडून गेली आहे, तुमच्यामुळे हे सगळं झालंय. कोण आहात तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या आयुष्याशी खेळायचा, आमच्या आयुष्याची अशी वाताहत करायचा? आता ह्या सगळ्या धिंगाण्यामध्ये ही गौरी तन्वीचा फोटो बघते. अभिमन्यू सर म्हणतात, इतकी वर्षापासून मी तुम्हाला विचारतोय, माझ्या वागण्याची उत्तरं मला द्या. तुम्हाला माझ्या घरात आणलं, तुमच्यावर उपचार केले मी, पण तुमच्यासारखं नीच आणि निर्दयी बाईला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर व्हा. असं म्हणून अभिमन्यू सर आता त्या मॅडमला हाताला धरून बाहेर काढत असतात. पण आता तेवढ्यात ही गौरी आवाज देते आणि म्हणते, सर हे काय आहे? ही तन्वी आहे का? आता हे तन्वीचा चेहरा पाहून हिला शॉकच बसला ना बिचाऱ्या गौरीला. आता तिला कळे ना, हा तर आपलाच फोटो आहे. मग आता या मॅडम म्हणतात, हो तनू, माझी तनू. गौरी आता किती वेळ त्या फोटोला न्याहाळते आणि अभिमन्यू सरांना म्हणते, का केलं तसं तुम्ही सर? का लपवलत तुम्ही माझ्यापासून हे सत्य? अभिमन्यू सर आता निशब्द झालेले आहेत. गौरी पुढे म्हणते, ओ अच्छा, म्हणून तुम्ही माझा रागराग करायचा का? तुम्ही माझ्याशी असं वागायचा तसं त्यावेळेला, कारण मी तन्वी सारखी दिसते म्हणून? तन्वी आता अभिमन्यू सरांना म्हणते, सर तुम्ही हा एवढा मोठा घात माझा का केला? नाही, हा घात तुम्ही नाही केला, माझ्या रूपानेच माझा घात केलाय, तुम्ही माझा घात नाही केलाय. आता अभिमन्यू सर अगदी निशब्द तिच्याकडे बघ, सर माझ्या चेहऱ्याने माझा घात केला हो. आता अभिमन्यू सरांच्या डोळ्यात आलेत अश्रू. सगळे त्यांना सांगत होते की सांगून टाका, पण त्यांनी सांगितलं नाहीये. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, गौरीला सगळ्यात मोठा विश्वासघात हा वाटतोय की अभिमन्यू सरांनी सारखा चेहरा आहे हे लपून ठेवलं, आणि अभिमन्यू सरांची गर्लफ्रेंड लपून ठेवलं आधीची, ते चाललंय गौरीला.
असो, पण इमोशनल सीन आहे, जास्ती काही तुम्हाला हसवत नाही मध्ये मी. आता अभिमन्यू सर काहीच बोलत नाही. गौरी अशी खूप वेळ रडते आणि आता गौरी अर्पिताकडे जाते. प्रेक्षकांनो, आता या गोष्टीमुळे गौरीने खूप मोठा निर्णय घेऊन टाकलाय. आता इकडे बघा, हे गौरीचे बाबा त्या गौरीच्या आईच्या मागे मागे करतात आणि म्हणतात, काय ग माधवी, सांगणार आहेस की नाही, तू कुठे चालली असते, नाही तर मी येणार नाही तुझ्या बरोबर. आता या माधवीताई म्हणतात, चला म्हणलं ना माझ्या बरोबर, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझं ऐकायला. मग ते गौरीचे बाबा म्हणतात, अगं पण कुठे जायचं, काय जायचं, मला कळायला पाहिजे ना. मग ह्या म्हणतात, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर. गौरीचे बाबा म्हणतात, अगं मग सांग ना मला तुझ्या मनात काय चाललंय ते. आता ही गौरीची आई म्हणते, बरं सांगते, राजे शिर्केच्या घरी चाललोय आपण गौरीला परत आणायला. गौरीचे बाबा म्हणतात, काय, अगो काय बोलतेस तू, तुला पटत नाही म्हणून मुलीचा संसार मोडायला चाललीस का तू. मग आता ते माधवीताई म्हणतात, हो मोडणार आहे मी मुलीचा संसार, कारण आपल्या मुलीला अक्कल नाहीये. गौरीचे बाबा म्हणतात, अगं असं काय करतेस, अगं आपल्या मुलीला त्या सरांबरोबर आनंदाने संसार करायचा आहे. मग गौरीची आई म्हणते, अहो तिला काय वाटते हे महत्वाचं नाहीये आता. मग गौरीचे बाबा म्हणतात, म्हणजे काय महत्वाचं आहे माधवी, तुला जे पटतं ते. अगं तुझ्या या अशा वागणुकीमुळे तिला किती त्रास होणार आहे हे कळतं का तुला. अगं थोडा तर विचार कर माधवी. माधवीताई म्हणतात, तुम्ही करताय ना विचार सगळ्या गोष्टींचा, पण बायकोचा विचार करायचं विसरलात तुम्ही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुम्ही मला वचन दिलं होतं ना शेवटपर्यंत साथ देईल, मग आता का मागे हटताय. मग गौरीचे बाबा म्हणतात, अगं साथ देणं म्हणजे चुकीच्या निर्णयाला पाठिंबा देणं नसतं ग माधवी, काय बोलतेस तू. माधवीताई म्हणतात, मला सगळं कळतंय, तुम्हाला नाही दिसत आहे खरं चित्र काय येते. अहो ती रागिणी बाई आपल्या गौरीचा जीव घ्यायच्या गोष्टी करतेय, आपल्या गौरीच्या जीवाला धोका आहे त्या घरामध्ये, आणि तरी सुद्धा आपण असं हातावर हात धरून बसायचं का घरीच. आता हे सत्य ऐकल्यावर गौरीचे बाबा टेन्शन मध्ये आले ना. ते म्हणतात, काय बोलतेस तू माधवी, ती बाई आपल्या मुलीचा जीव घेणार आहे. अगं कोण बोललं, कोण तुला हे सगळं. आता माधवीताई म्हणतात, तुम्ही प्रश्न विचारण्यात वेळ नका घालवू, नाहीतर माझी मी एकटी निघून जाऊ का. माझ्या मुलीला मी त्या घरामध्ये एकटीला राहू देणार नाहीये. आता त्या असं बोलून तरा निघाल्या अभिमन्यू सरांच्या घरी यायला, आणि ते गौरीचे बाबा पण त्यांच्या मागे मागे. आणि आता हे तन्वीचं, अभिमन्यू सरांचं, माहीचं सगळं गौडबंगाल, सगळी लव्ह स्टोरी सगळं या गौरीने अर्पिताला शेअर केलंय. अर्पिता हे सगळं ऐकते आणि तिला काहीच उमजत नाही. म्हणजे एक क्षणभर ती म्हणते, गौरी अगो काय गो हे, अगो मला काहीच माहिती नाही ग या बाबतीत सगळं. अगं पण तू नको टेन्शन घेऊ गौरी, मी बोलते ना दादाशी सकाळी. आता गौरी म्हणते, नाही ताई आता त्याची गरज नाही लागणार. मग अर्पिता म्हणते, असं का बोलते तू, गरज लागणार नाही म्हणजे. अगं मी ओळखते माझ्या दादाला, अगं त्याला थोडंसं जड जाणार आहे, पण तो समजून घेईल अगं, नाही म्हणजे आपण सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू ना. मग आता गौरी म्हणते, अहो अर्पिता ताई, या सगळ्यातून बाहेर त्यांना काढायची गरज नाहीये, कारण ते स्वतः या सगळ्यातून बाहेर पडतील. त्यांच्या नजरेसमोर आता तन्वी नसणार आहे. मग अर्पिता म्हणते, अगो म्हणजे काय बोलतेस तू. गौरी म्हणते, आता मी या घरात थांबणार नाहीये. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवलाय, पण आता उद्याचा शेवट बघायला मी खूप एक्साइटेड आहे. तुम्ही आहात ना, मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला, आणि मी जो प्रश्न विचारला तो तुम्हाला योग्य वाटतो का मला तेही कमेंट करून सांगा. तर असा होता आजचा भाग. आता उद्याच्या भागात गौरी अभिमन्यू सरांना म्हणते की जे माझं नाहीच आहे त्यासाठी मी मागे होते, आता मी निघते सर, असं म्हणून तिने ते मंगळसूत्र काढलंय आणि अभिमन्यू सरांच्या हातावर देत असते. पण प्रेक्षकांनो, एक सांगू तुम्हाला, कदाचित या मालिकेचं जे शीर्षक आहे ना, तू भेटशी नव्याने, त्या शीर्षकाला अगदी समर्पक असा याचा एंड असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्या बघायला विसरू नका तू भेटशी नव्याने या मालिकेचा निरोपाचा शेवटचा भाग. आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आता तरी शेवटच्या भागांना लाईक करायला विसरू नका. जे प्रेक्षक लाईक करत नाही त्यांनी आवर्जून आज आणि उद्या लाईक करा नक्की मोठ्या मनाने. तर कसा वाटला आजचा भाग कळवा. भेटूयात उद्या एकदा पुन्हा तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.